मुद्दा टीका केली की सदोष मतदार याद्या असताना सुद्धा तुमच्या दबावाखाली येऊन इलेक्शन कमिशन काम करतं. नाही, मला एक काय म्हणायचंय की येऊन जाऊन हे बोगस बोगस म्हणतात, यांचे लोक निवडून आले, मग हे बोगसवर आले का? हे सगळेच मतदारसंघात बोगस बोगस करतात. मला सांगा, ते सिद्ध करून दाखवा ना कुठं बोगस आहे. नुसतं बाबा पायाखालची वाळू सरकली यांच्या हातात. यांना वाटतंय की आपल्या ताब्यात कुठं महानगरपालिका येत नाही, आपल्या ताब्यात जिल्हा परिषद येणार नाही, आपल्या ताब्यात नगरपालिका येणार नाही. मग आतापासूनच बोगस बोगस जर म्हणलं तर उद्या मानता येईल बोगस मतावर अध्यक्ष झाली, बोगस मतावर निवडून आले, म्हणजे आतापासून त्यांची पळवाट आहे. कोणती ही त्यांची पळवाट आहे. म्हणजे रिंगणातून त्याला कसं बाहेर पळायचं, तर त्याने आतापासूनच बोगस मतदार म्हणून त्या नावाखाली यांना बाहेर पळायचे. एक पथक राज्य सरकारने विनंती केली होती. महत्वाचं म्हणजे काय झालं माहितीये का, काल उशिरा आले आणि टॉर्च मध्ये लावून पाहणी करतात. तुम्हाला वाटतं का असं दिसत असेल नुकसान? मला एक सांगा, केंद्र सरकारचं पथक आलं आणि ज्यावेळेस आतोनात नुकसान होतं त्यावेळेस पथक येतातच केंद्राचं. आणि मला एक सांगायचं की त्यांनी काल दिवसभर पाहणी केली. त्यांनी जितकी पाहणी करायची तितकी पाहणी सगळ्या ठिकाणी केलेली आहे. आणि केंद्र सरकार आपल्याला मदत याच्या आधी केलेली आहे आणि आता सुद्धा मदत करणार. आमचा प्रश्न असा होता की रात्रीच्या वेळेस काय दिसणार आहे, मला काय म्हणायचं, आता दिसतात ना मदत. ऐकून घ्या, एका ठिकाणी पाहिलं काय, दोन ठिकाणी पाहिलं काय, मला सांगायचं की सगळीकडे एकच आहे. सगळीकडे अतिवृष्टी झालेली आहे. त्याच्यामुळे असं काही नाही किंवा त्यांनी बघितलंच नाही. त्यांनी दिवसा सुद्धा पाहणी केलेली, एखाद्या अर्ध्या ठिकाणी झाली असेल, पण बाकीच्या ठिकाणी त्यांनी उजेडातच पाहणी केलेली आहे ना.